हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यू झाल्यानंतर आत्मा त्याच्या घरी का व कधी परत येतो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, माणूस मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरी परत का व कधी येतो? आत्मा मृत्यूनंतर लगेच आपल्या शरीराचे शेवटचे दर्शन घेतो. त्यानंतर तो स्वतःचं घर पाहायला परत येतो. त्याला कळते की हे जग त्याच्याशिवाय पुढे चालूच राहणार आहे. आत्मा घरी येतो आपल्या जवळच्यांना शेवटचे भेटायला. त्याच्या कानात आपल्याकडचे विलाप, रडणे पोहोचत असते, ते त्याला जाणवत असते. तसेच आत्मा खूप वेळ घराच्या प्रत्येक खोलीत फिरत राहतो. प्रत्येक खोलीत तो शोधत असतो. जिथे तो झोपायचा तिथे काही क्षण तो थांबतो. त्या क्षणी तो सर्वीकडे बघत असतो. जुन्या आठवणी त्या फोटोमध्ये त्याला खुणावत असतात. त्याला खुणावत राहत असतात. त्या फोटोकडे तो एकटक पाहत असतो. दिवा लावला जातो. तो प्रकाश त्याला शांत करतो. त्याच्यासाठी पेटवलेली समई दीपक त्याला शांतीचा संदेश देत असते. काही वेळेस आत्मा घरातील पक्षी, प्राणी यांच्याद्वारे संकेत देत असतो. सूक्ष्म रूपामध्ये तो सर्वीकडे बघत असतो. अचानक थंडी, वारे किंवा अंधारात आवाज येतो. आत्म्याची उपस्थिती तिथेच असते, सूक्ष्म अवस्थेत. कधी घरात अचानक दर्पण गडगडतो. त्यामागेही आत्म्याचा एक संकेत असतो. तसेच काही नातलग स्वप्नामध्ये त्याला पाहतात. दृष्टांत देत असतो. तो शोधतो, कोणी माझ्यासाठी प्रार्थना करत आहे का? कुणी देवाकडे माझ्यासाठी काही मागत आहेत का? त्याच्या आवडत्या जेवणाचा वास त्याला खेचून आणतो. तो सर्वत्र बघत असतो. त्याच्या गोष्टी, वस्त्र ज्यात त्याचे अस्तित्व अजून टिकलेले असते, त्या वस्त्रांमध्ये स्वतःला तो शोधत असतो. कुठल्या वस्तूंचा स्पर्श झाला की घरच्यांना त्याची चाहूल लागते. तो स्पर्श एक सूक्ष्म रूपात असतो. एखाद्या विशिष्ट वास, जसा परफ्यूम, अगरबत्ती, तोच तर आहे ना. हा विशिष्ट वास तो घेत असतो. मोबाईलवर अचानक त्याचे नाव दिसणे योगायोग नसतो. कधीकधी तो एक साक्षात्कार देखील असतो. काही वेळेस आत्मा त्याचे अधुरे काम पूर्ण होईपर्यंत राहताच तिथेच असतो. आजूबाजू तो सूक्ष्म रूपात आपल्याला दिसत नाही. काही आत्मे घरात राहणाऱ्या नव्या व्यक्तीला स्वीकारत नाहीत, कारण त्यांना ती नवीन व्यक्ती अनोळखी असते. आरशात आपले प्रतिबिंब तो परत शोधत असतो. तो एकटक आपल्याला आरशामध्ये बघत असतो. लहान मुले अस्वस्थ होतात, कारण त्यांना जाणवत असते घरात एखाद्या कोपऱ्यात वारंवार थंडी वाजणे, काहीतरी आहे असा भास होणे. मृत आत्मा घरी कधी परततो? मरणानंतर पहिली रात्र, प्रेतकाळ सुरू होतो. पहिल्या दिवशीचा दीप त्याचं स्वागत करत असतो. तो दीप त्याच्या स्वागतासाठी तयार असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजेच शरीराचे 5 तत्व पूर्णतः विलीन होतात. आत्मा भ्रमित असतो. 10व्या दिवशी काही कर्मकांड त्याच्या मार्गदर्शनासाठी केले जातात. 13वा दिवस त्याला मोक्षमार्ग दाखवला जातो. तोपर्यंत
तो घरातच असतो. पण जर कोणतीतरी त्याची इच्छा अपुरी असेल तर आत्मा अजून घरीच असतो. पिंडदान म्हणजेच गीतेचा पाठ त्याच्या आत्म्याला पुढे जाण्यास मदत करतात. त्यामुळे तो शांत होतो आणि गीतेचा पाठ त्याच्या आत्म्यास शांतता लाभते. पितृपक्षात मृत आत्मे आपल्या घरी येत असतात अन्नासाठी. जर कुणी विशेषतः त्याच्यासाठी जप ध्यान करत असेल तो लगेच येतो. त्याचे नाव घेतल्यानंतर आत्मा जागृत होतो. त्याला ओढ लागते की आपल्याला कोणीतरी बोलावत आहे. त्या ओढीची आस त्याला सदैव लागत असते. जर त्याच्या वस्तू जशाच्या तशा ठेवल्या असतील तर त्याला पृथ्वीशी जोडले जाते. काही आत्मे नियमित घरात चक्कर मारत राहतात. काळजीने ते सतत चक्कर मारत असतात. मृत्यूपर्व इच्छा पूर्ण न झाल्यास आत्मा वारंवार परतत असतो. जर त्याचे अकस्मात मृत्यू झाला असेल तर तो कोलमडलेला असतो. तसेच प्राण्यांना त्यांची उपस्थिती नेहमी जाणवत असते. ते सतर्क होतात. प्राण्यांमध्ये एक अद्भुत शक्ती असते ते जाणून घेण्याची. रेडिओ, टीव्ही अचानक चालू होणे आत्म्याचा संकेत असू शकतो. अमावास्येच्या रात्री त्यांची ऊर्जाशक्ती सर्वात सक्रिय असते. त्या दिवशी ते जागृत अवस्थेत असतात. जर कोणी आपले दुःख खूप खोलवर वाटून घेत असेल तो आत्मा परत येतो. जर आपण त्यांच्या आठवणीत रोज ढसाढसा रडत असू तो थांबतो, पुढे जात नाही. तो तिथेच अडकून पडतो. या उलट पक्षी प्रेमपूर्वक आठवण आणि शांतीची प्रार्थना केल्यास तो आत्मा पुढे जाण्यास सतर्क होतो आणि शांतपणे जाऊ शकतो. घरातल्या मंदिरातील घंटा न वाजणे अस्तित्वाचे चिन्ह. तसेच शांत बसल्यावर आपण त्यांच्या उपस्थितीचा अनुभव घेतो. आपल्याला जाणवत असते की आपल्याला इथे कुठेतरी तो आपल्याजवळ बसलेला आहे. एखाद्या दिवशी दिवा विझणे त्यांची उपस्थिती. आत्मा घरात फक्त तिथले प्रेम अनुभवायला येतो, राग घेऊन नाही. शेवटी आत्मा तेव्हाच निघतो जेव्हा त्याला समजते की माझे घर सुरक्षित आहे. आणि तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर आत्मा त्याच्या घरी येत असतो. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.